सो आम्ही आता आलोय हॉस्पिटलला. प्रीतमला ना 2 दिवसापासून चेस्ट पेन होत होतं रात्रीचं. तर आम्हाला असं वाटलं की ॲसिडिटी वगैरे असेल म्हणून आम्ही थोडंसं इग्नोर केलं. टॅबलेट वगैरे घेतलं, पण तिसऱ्या दिवशी रात्री काल काय झालं की त्यांना खूप जास्त चेस्ट पेन व्हायला लागला आणि हात पूर्ण दुखायला लागला. आणि फिंगरसुद्धा त्यांचं हे रिंग फिंगरसुद्धा पेन व्हायला लागला. शोल्डर वगैरे त्यांचं खूप दुखायला लागलं होतं. मग आम्ही रात्री इमर्जन्सी पिंपळगावला घेऊन गेलो, पण तिथे डॉक्टर नव्हते. आम्ही नाशिकला इमर्जन्सी आणलं त्यांना आणि इथे आणल्यानंतर त्यांना ॲडमिट करून घेतलं. ECG वगैरे केलं, सगळं लॅब टेस्ट केल्या आणि आता एन्जिओग्राफी करायची त्यांची. कारण की काही डाऊट्स असतील ते आपण क्लिअर केलेले बरे. आणि हे 2 वेळा झालं त्यांचं चेस्ट पेन वगैरे, तर करून घ्यायचं सगळं. पण मग ते खूप जास्त घाबरलेले आहेत एकदम. आता सध्या ते ICU मध्ये ॲडमिट आहे आणि ते बोलते मला एन्जिओग्राफी वगैरे करायचं नाही आहे, मला फक्त 2D एको ठीक आहे, तर एन्जिओग्राफी वगैरे काही करायचं नाही आहे. पण कसं आहे खूप जास्त गरजेचं आहे, कारण की असं वाटतं इमर्जन्सीला आपण सगळ्या टेस्ट केलेल्या बऱ्या राहतील म्हणून असं. आणि आता आम्ही हॉस्पिटलला आलं. सलोनी माझ्यासोबत आहे, बाळ आहे. आणि सलोनी म्हणजे मामींना घरी सोडलंय. कुठं जायचं दादा, कुठं काय चावलंय? किरडा चावला. हळू बोलू, आपण हॉस्पिटलमध्ये ना. हळू. शांत बस, आपण दोघं बोलू. कुकरला तेल आहे रे, नको. तेल नाही तिथे, सॉसला तेल बोल. अरे देवा. आता सॉस दे ना. इथे त्यांना ICU मध्ये ऍडमिट केलंय. जेवण खायला काय झोपेतून उठलं ना, मी डोकं दुखते असं. काय बोलले नव्हते कोण? डॉक्टर बोलले थोड्या वेळाने एन्जिओग्राफी करू, आता थोडंसं खाऊन घ्या. आणि थोडे त्याच्यानंतर म्हणजे आजचा दिवस पण जाणार ऍडमिट मध्ये. जेवते थोडं. काय पाहिजे तुला दादा? तुला आत्ता आठवण आली का डॅडाची रात्रीपासून? तुला डॅडाची आत्ता आठवण आली? झोपलाय डॅडा? कुठं झोपलाय डॅडा? उठ, नीट बस बाळा, नीट बस. शोना नीट बस. चप्पल नाही आणली ना तुझी? एन्जिओग्राफीला अजून भरपूर टाइम आहे, कदाचित डॉक्टर्स अजून आले नाहीयेत. आणि आम्ही भरपूर वेळ झाला होता बसलो होते. सकाळी 10:30लाच होणार होती, पण आता 1 वाजल्या सध्या. वैतागलाय खूप, पण खूप. आणि प्रीतम सगळ्यात जास्त वैतागले. त्यांना एक तर भीती पण खूप वाटतीये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं चिडचिडपणा झाला त्यांचा खूप, की म्हणजे ते नाही सांगत होते, पण आम्ही त्यांना जबरदस्ती बोललो की करून घ्या. आता बघू काय होतं ते. कोकोला हॉस्पिटलमध्ये येणं अलाउड नाहीये, म्हणून सलोनी आता वरती गेल्यात ICU मध्ये आणि मी ते खाली त्याला घेऊन थांबली. तो आत तुला सारखे आवाज देतोय. कोणाला आवाज देतोय तू? कुठे आहात तू? तिकडे गेली डॅडाकडे, डॅडाला पाणी द्यायला. डॅडाला पण आवाज. काय घेतली? आईस्क्रीम? तुला काय आईस्क्रीम दिसते याला सगळीकडे. इकडे बघ, इकडे बघ. असं बोल, माझ्या डॅडाला बरं नाहीये. बोल, डॅडाला बरं नाहीये. कुठे दादा? कुठे दादा?
कुठे आहे तू? लवकर ये. तुझी वाट बघते मी. नो. सर्व डॉक्युमेंट्स इथे इन्शुरन्सला द्यायचे होते, त्याच्यामुळे सगळं आम्ही आधार कार्ड वगैरे सगळं PDF बनवून त्यांना दिला आणि वेटिंगला बसलो की कधी होईल ते. कोको इथे खूप रडतो, त्याला आता घरी पाठवून देते मी सलोनीसोबत. म्हणून मी खाली आले, त्यांना आता खाली घेणार आहे जिओग्राफीला. बाय कोको. बाय कर हा मम्मा. बाय बाय शना. मला बाय कर. बाय चाललो आम्ही घरी, तू टेन्शन घेऊ नको. बाय. तुम्ही काळजी घ्या तुमची काय त्याची टेन्शन घेऊ नका, त्याला सांभाळते मी है ना. लावते हा. तू काय करतोय? काय करते मम्मा? कशी चलती? ए डोक्यात नाही, उलटा. टकली तू? तू टकलाय? तुझी केस कुठे? नाही रे, केस तर नाहीये. अरे नाही ना, अरे नाही. माझे आहे केस. हा. काय देऊ तुला? का कॉफी देऊ? तू बाबा आहे? तू बाबा आहे? मग तुला कॉफी का देऊ? तू कोकोय, कोकोला कॉफी द्यायची. हा? एलिफंटला कॉफी देऊ? घे तू दे. धर हे घे, दे कॉफी. धर पकड आणि दे कॉफी. खाल्लं. तू एकच ओटसा खा. धर. कुठं चाललाय बुटक्या? धर. हा हे घे, एकच खा. धर ना, प्लीज ना, प्लीज ना. प्रीतू काय झालं, टेन्शन घेताय का तुम्ही? एवढं घाबरू नका, सगळं नीट होईल. मला माझं नाही, तुझं टेन्शन जास्त आलंय बाई. तू घाबरू नको. हे प्रीतमचे मेडिसिन आहे, आता हे कॅथ लॅबला द्यायचे आहेत. आता प्रीतमला घेतलं आहे कॅथ लॅबमध्ये. त्यांची एन्जिओग्राफी होतं ना, ते लोक मला पण बोलवतील की काही प्रॉब्लेम आहे का, ब्लॉकेज वगैरे कुठे आहे का ते. फायनली त्यांची 20 मिनिटामध्ये प्रोसिजर झाली आणि आता जरा हॅप्पी दिसत आहे, टेन्शन फ्री. सगळ्यात जास्त भीती मला एन्जिओग्राफीची. झालं ना, काय नाही मग ते मामींचं वेलकम केलं आणि म्हणजे एक आनंद आला आणि लगेच एक दुसरं दुःख आलं, म्हणून डाऊट येतो ना. म्हणून ते सगळ्या गोष्टी अशा एकत्र आल्या ना, स्ट्रेस, त्याच्यामुळे दुःख होतं. नशीब ॲसिडिटी नाही तर प्रॉब्लेम काही झालं असतं. तू काळजी घे, टेन्शन घेऊ नको. हे किती दिवस दुखलं? 2-3 दिवस आधीच हे दुखलं. नाही पण मग हे आधीच हे दुखणं, आता हे इथं पण दुखणं. माझ्या काही जिम होणार नाही बाई चालू, वर्कआउट काय होत नाही. फायनली झाला माझा डिस्चार्ज आणि आता माझी सर्जरी प्रोसिजर झाली. ती प्रोसिजरमधून मला खूप भीती होती, पण थँक गॉड, स्वामींची कृपा की सगळं व्यवस्थित झालं. इथं ॲक्च्युली ना मी सगळं हेच बोललो होतो, पण ना प्रियाला मध्येच फोन आला, त्याच्यामुळे इथला आवाज आहे ना असा झाला होता. दिवसभर प्रिया माझ्यासोबत येत थांबली होती. कोको घरी गेला होता. मला ती पण चिंता पडलेली की कोकोला पहिल्यांदा आम्ही घरी ठेवलेला, तो राहत कसा असेल. बट सलोनी बोलली की एकदम नीट आहे, एकदम व्यवस्थित आहे. कुका डॅडा आले. कावडी सर तो पडत.
बस ह्या एकाच मिठीने आहे ना माझं सगळं दुखणं पळून गेलं. बाळ मला इतकं येऊन जोरात चिटकलं ना की विचारूच नका. फुल खुश होतो मी. खूप मस्त वाटलं. वेळेस गेली. सकाळी हे प्रेशर बँडेज जे लावलेलं ते त्यांना मोकळं करायला लावलं. हळू बरं का हळू. Sorry, लय sorry. दुखतंय लय दुखतंय. नाही दुखणारच आहे ते खूप, कारण की ते हळू हा प्रिया. आ बापरे. बस थांब थांब नाही थांब. धुतलं नाही, धुवायचे त्या ब्रश नाही हो. ए, थांब ना प्रिया, अगं इकडे लक्ष दे. थांब का सलोनी थोड्या वेळ थांब. थांब थांब मग ड्रेसिंग काढते ती आधीच. आव. ओ बापरे. बापरे तू एवढं दिलेलं, हो ना प्रिया लय दुखतंय लय दुखतंय. एवढा अॅनेस्थेशिया दिलाय तुम्हाला एवढा. हे किती वेळा दिलेला? 3 वेळा 4 वेळा. ते चढत नव्हता. नको नको हात नको लावू. प्रिया ती पट्टीच बरी होती का? बरी होती, आता दुखते देऊ, माझ्याकडे आहे पट्टी, ड्रेसिंगचा आहे. का? लाव परत हे. हे चांगले आहे ना, तेच, याची हो stick लावली. हो हो. लावून दे. थांब 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 उलट कर. नाही ते ब्लड आहे ना म्हणून. हा ना मग. हे ब्लड निघालं बघा परत. हा हा लाव 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 लाव. हे काय ब्लड निघते बघा ना. हे बघा लाव आता फ्रेश ब्लड आला. कॉटन थर आली. कॉटन थर ड्रेसिंग. ए कॉटन नाही लागत. अरे देते ना गॉस. वरून गॉज. आता फक्त गॉज द्या सलोनी. फक्त गॉस. काय दुखतंय भाई. हा हे गमची घ्या ना मग. कट करून एवढं नाही हे ना. तर पकडा, मिक्सी जरा. सीझरच नाहीये पण. आई शपथ घ्या. नाही इथंच नाही. रे एवढं डेंजर स्टराईल टाकलेलं आहे आहे. सलोनी. मला हात लावलं स्टराईल आहे सगळं. नाही दुसरं पॅक आहे. आता हलकी पट्टी लाव प्रिया. ते ड्रेसिंग हे नको लाव ना. स्टिकिंग आहे का सलोनी? आहे स्टिकिंग. हे द्या पूर्ण लावा. लावा पूर्ण लावा त्याच्या हात. नाही नाही म्हणजे प्रेशर दे प्रिया प्रेशर दे पण हलका दे असं पहिले सारखं नको देऊ. बापरे, आग उरायली. एवढंच. अहो ते रोल आहे ना पूर्ण. आऊ घ्या तसंही तुम्ही. पूर्ण नाही ना लावता येणार त्यांना. कशाला पूर्ण लाव? पूर्ण नाही लावायचंय कात्री आण ना. इकडे द्या, हेच लावते. ते अगं ते बदल ना. हा ही साईड खाली करते ना आता. राहू दे सलोनी. हळू हलका हलका. राहू दे झालं. बस बस राहू दे परत थोड्या वेळ. बस हा बस बस हा बस नको आता नको तू. हा फक्त ती साईड बाय बाय खाली केली का? बस ना. हो बस. दुखलं का खूप? बापरे नेमकं हे पण संपलं होतं आता. असं काय होती. हो.